विदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही कॅम्पसमध्ये फिरण्यासाठी अशा प्रकारे निशुल्क सायकल सेवा जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। जे बाहेरचे विद्यार्थी येतात किंवा इतर जे विद्यार्थी आहे, कारण की हा गुरुनानक परिसर जो आहे, गुरुनानक भवन ते नागपूर विद्यापीठ मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये फिरण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावं लागतं बऱ्याचदा, किंवा दुचाकी इंधनावरील वाहनं चालवलं तर प्रदूषणाची समस्या निर्माण होते। त्यामुळे आता अशा प्रकारे निशुल्क सायकल सेवा जी आहे ती विद्यापीठात सुरू करण्यात आलेली आहे। बऱ्याच विदेशी विद्यापीठांमध्ये अशा प्रकारची सायकल सेवा जी आहे ती सुरू असते, परंतु आता नागपूर विद्यापीठातही ही सायकल सेवा निशुल्क सुरू करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विद्यापीठाच्या मुख्य गेटवर विद्यार्थी येतात, सायकल घेतात आणि ज्यांना ज्या ज्या डिपार्टमेंटला जायचं असतं ते या सायकलचा वापर करून वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जात असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सायकल सेवा सुरू झालेली आहे आणि याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतोय। लॉ कॉलेजचे माजी लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य जे आहे त्यांच्याद्वारे ही सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। काय वाटतं, विद्यापीठात निशुल्क सायकल सेवा सुरू झाली, कसं वाटतं? आम्हाला खूप छान वाटत आहे, कारण की खूप जाण्यासाठी खूप त्रास होत होता आणि आता तो जाण्यामुळे यामुळे तो त्रास कमी झालेला आहे। टाइम मॅनेजमेंट पण व्यवस्थित होत आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। विदेशी विद्यापीठात अशा प्रकारच्या सायकली आपण बघितल्या, इथे पण सुरू झालेल्या आहे। खूप छान उपक्रम आहे हा गव्हर्नमेंटद्वारा राबविलेला, आणि ज्या काही विद्यार्थ्यांना सोयी नव्हत्या विद्यापीठात यासाठी, तर त्यांना खूप छान अशा प्रकारे हा झालेला आहे उपक्रम। धन्यवाद। श्रीकांत कोमवार यांच्याकडून या सायकल ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहे। चांगलं वाटतं, फायदा होतोय? हो, खूप फायदा होत आहे। काही डिपार्टमेंट खूप लांब आहेत, तर मग तिथपर्यंत जाण्याला वेळ लागतो। कधी कधी लेक्चरला घरचे कामं करून उशीर होतो, तर मग सायकल सेवामुळे सर्व काही लवकर होऊन जातं आहे। नक्कीच, एक तर प्रदूषणाच्या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न, दुसरं म्हणजे या संपूर्ण परिसरात फिरण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा फायदा या सायकलिंगचा होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।